लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित लाभलेले युवकांचे बुलंद आवाज, आपल्या सर्वांचे नेते माननीय बाळराजे भाऊसाहेब पाटील, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष सतीशप्पा काळे, त्यासोबत सर्वच व्यासपीठ। भाऊसाहेब, आपल्याकडं नेते मंडळी आणि काम करणारे खूप लोक झाले, सगळ्याची नावं घेत बसलं तर खूप वेळ जाईल, म्हणून सर्वच व्यासपीठ आदरणीय उपस्थित सर्व या पंचकृषीतून आलेले महिला व नागरिक बंधूंनो, प्रथम मी शुक्राचार्य अप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख मागील भाषणामध्ये शशिकांत पाटील जे असतील, महेश जे असतील, या सर्वांनी उल्लेख केला। उल्लेख ऐकल्यावर एवढंच म्हणून वाटतंय आता भाऊसाहेब की अप्पांचा विषय हार्ड आहे। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून अजून असेच सामाजिक कार्य, राजकीय त्यांच्या इच्छा अपेक्षा असलेल्या त्या पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मोहोळ नगर परिषदेच्या आमच्या 11 नगरसेवक, माझा, आमच्या पदाधिकाऱ्यांचा आपण सत्कार ठेवला, जो सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकाचा आभारी मानतो। या नगर परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना माननीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांचा प्रवेश झाला। प्रवेशाने एवढा उत्साह झाला की आमच्या सर्वांना एक ताकद मिळाली। 2016ला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोहोळ नगर परिषद लढवली होती। 2 नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो होतो। काही नगरसेवक थोडक्या मतात गेले होते, ते 2चे 11 झाले। थोडक्यात नगराध्यक्षाचा उमेदवार गेला, माझी पत्नी उमेदवार होती, तरी रिझल्ट लागलेला 10 मिनिटं फक्त घरी गेलो मी। त्यानंतर माघारी आलो, सर्व नगरसेवकांना एकत्र करून आम्ही एक जल्लोष केला। 1 महिन्याच्या आत माननीय राजन पाटील साहेब, सर्व नेते मंडळी, रावसाहेब असतील, भाऊसाहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक जाणवलं की वेगळे नेतृत्व आहे, समाजामध्ये काहीतरी करायचं आहे या हेतूनं काम करतंय। 1 महिन्यामध्ये फक्त पक्ष रुजवत असताना 2चे 11 झाले। आज आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष आम्ही काम केल्यावर, जसं पालकमंत्री महोदय जयकुमार भाऊ गोरे साहेबांनी बसवडमध्ये 021 केलं, तसं येणाऱ्या काळात मोहोळ नगर परिषद सुद्धा आम्ही 021 करू। त्या आपल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचं या निमित्तानं आज आता पहिलाच कार्यक्रम ग्रामीण भागात पक्षात प्रवेश झाल्यानंतर आपण सर्वजण एकत्र एका स्टेजवर बसलोय। आम्ही प्रचाराला फिरत असताना बऱ्याच घरी गेल्यावर आम्हाला सांगण्यात यायचं की असा असा तुमचा ग्रामीणचा पदाधिकारी आला होता, आम्हाला सांगून गेला, अशा अशा गावचे सरपंच आलते, अशा अशा गावचे माझी पंचायत समिती सदस्य आलते, जिल्हा परिषद सदस्य आलते। आपण सर्वांनी आम्हा सर्वांना सहकार्य केलं, एवढं यश आम्ही मिळवू शकलो। प्रत्येक घरात गेल्यावर मालकांचा फोन आलता, भाऊसाहेबचा फोन आलता, रावसाहेबचा फोन आलता। आम्हाला कल्पना बी नव्हती, अशा सर्वांचे एकाच्या घरात बऱ्याच जणांचे फोन गेले, सांगण्यात आलं, आणि त्यातून हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं यश 11 नगरसेवक आले। या निमित्ताने मी आमचे सर्व 11 नगरसेवक आमच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो, जे सहकार्य तुम्ही आम्हाला नगर परिषदेच्या काळामध्ये सर्वांनी दिलं। आणि शब्दही देतो, आता आमचं इलेक्शन संपलंय, तुमचं इलेक्शन आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे। प्रत्येक नगरसेवक, आमच्या शहरातला प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र तुमच्यासाठी तितकाच असणार आहे।
आणि 6च्या 6 जिल्हा परिषद 12च्या 12 पंचायत समिती त्या आपल्या भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडून आणायचे. परवा एका महाशयानं मुलाखत घेतली, उरून गेलाय जरा, जाऊ दे, थोडस होत असते, नगराशी निवडून आलाय. 12चा 11 झाले तुमचे म्हणला. अरे बाबा, आमचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आमचे 29 आले ती 38 पैकी 75% आम्हाला यश मिळाले. तेही एक महिन्याच्या प्रवेशानंतर आम्हाला एवढे यश मिळाले. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आपण मोहोळ विधानसभेच्या वेळेस चुकलो, काम करणाऱ्या माणसाला आपण निवडून देऊ शकलो नाही सर्वजण, आणि निष्क्रिय माणसाला निवडून दिलं. गेल्या वर्षभरात आपण पाहिले काय झाले. तेवढं फक्त तू करू नको, तुला दिलाय साथ शहरांनी, काम करून दाखव, टीकेच्या भानगडीत पडू नको. आमचे संजयदादा खेलारेंनी परवा भाऊसाहेब फेसबुकला एक पोस्ट टाकली होती, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवानी. अर्ध्या घड्याळाचं एक बी आलं नाही, चिन्ह बी नाही, काहीच नाही, आणि उगाच उड्या मारा लागले, डीजे लावले, उड्या मारा लागले, आणि अजितदादाकडे घेऊन गेला. काय म्हणून सांगतो, येणाऱ्या काळात मोहोळ शहरामध्ये बी त्यांनी झिरो होते, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला बी त्यांना आपल्याला झिरो करायचं आहे. आपण सर्व ताकदीनं लढायचं आहे. आणि खूप दिवसापासून आमच्या जुन्या सहकारी कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आमदार निवडून यावा. आज मला विश्वास वाटतोय, माननीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आपला आमदार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आपण सर्वांनी आपलं नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पंचायत समितीवर, जिल्हा परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. पुन्हा एकदा मी शुक्राचार्य आप्पा हवळे यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचा आभार म्हणून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा